तो कैलास बोराडेबद्दल असणार आहे. कारण विद्वान जरांगे यांनी त्याच्यावर पहिल्या दिवशी त्याला फोन केला, ज्या वेळेला त्याचं कळलं त्यावेळेला की आम्ही तुझ्या सोबत आहोत, घाबरू नकोस वगैरे वगैरे वगैरे. मी नीट झालो की तुला भेटायला येतो. आता तो नेता झालेला आहे ना, कोणी तुला नेता केला काय. आणि ज्यावेळी त्याला कळलं की अरे याच्यामध्ये तर आपलाच कार्यकर्ता आहे, या लोकांना याला हाणणारा मारणारा, मग बाबाने लगेच पलटी मारली. मग त्याचा गेल्या वर्षीचा व्हिडिओ काढला. तो व्हिडिओ जो आहे तो गेल्या वर्षीचा आहे म्हणतात, तो या वर्षीचा नाहीये. आणि घृष्णेश्वराच्या मंदिरातला आहे असं म्हणतात तो व्हिडिओ. तो कैलास जो आहे तो महादेवाचा भक्त आहे. आणि त्या मंदिरात म्हणजे असं ऐकण्यात आलेलं आहे की त्या मंदिरामध्ये अर्धनग्नच पुरुष मंडळी जातात. त्याच्या अगोदर या कैलासला दारू पाजण्यात आली होती असंही म्हटलं जातं. परंतु हा वाद तो मंदिरात गेलाय आणि तो तसा गेलाय म्हणून नाहीच झालेला. हा वाद काहीतरी काय खोदकाम चालू होतं त्याच्यावरनं झालेला होता खरं तर. आणि त्याचा वचक आणि त्याचा राग अशा पद्धतीमध्ये काढण्यात आलेला. दुसरा मला एक महत्वाचा मुद्दा इथे असा मांडायचा आहे की जर कैलास तुम्ही व्हिडिओ काढत होते कैलास चुकला होता मंदिरात, तुमचं म्हणणं आहे. आता ते दिसतंय की तो भोळ्या बाबड्या याने भक्ती करतोय त्या नंदीची. कुठेही त्याने काय असतील चाळी त्याच्यात केलेली नाही, तुमच्या नजरेमध्ये असतील, आम्हाला दिसलं नाही काही. आणि जर तो तसं करत होता तर व्हिडिओ काढण्याच्या अगोदर तुम्ही त्याला तिथे का हाणला नाही? हाणायचं होता ना. हे इतकं पार त्याला चटके वगैरे देईपर्यंत तुम्ही त्याला का थांबवलं नाही? व्हिडिओ काढत होते ना तुम्ही, मग तुम्ही त्याला ते व्हिडिओ काढण्याऐवजी थांबवायचं होतं ना. जर ते कृत्य, कारण व्हिडिओ आहे तो आम्हाला माहित नाही खरा आहे खोटा आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि जर तो तसं काही करत होता चाळे असं तुमचं म्हणणं आहे जरांगेचं, बरं का. जरांग्याचं म्हणणं आहे की तो काय अश्लील चाळे करत होता नंदीसोबत. म्हणजे हा बोलला, याला कुठं चैन उघडताना दिसला काय माहिती, म्हणला तो चैन वगैरे खोलतोय नंदी. नीच प्रवृत्तीचा माणूस हा, नीच घाणरडा नालायक माणूस हा, फार गलिच्छ. तर मग तिथे मारला का नाही त्याला? सांग, का बरं मारला नाही त्याला? ते व्हिडिओ का काढत बसला? कशासाठी? त्याला चटके देण्यासाठी? कायदा हातात घेण्यासाठी? वारंवार मी सांगते, तुम्ही लोक कायद्याचा अपमान करताय, कायद्याचा भंग करताय. वारंवार सांगते मी, या देशाला संविधान लागू आहे, या देशाला संविधान लागू आहे. मी वारंवार बोलते, फक्त तुम्हाला संविधानाप्रमाणे जगायचंच नाही आणि वागायचंच नाही. हा, तुम्हाला नाही तसं काही करायचंय. तुम्हाला कायदे हाती घ्यायचे, तुम्हाला शासन करायचंय. गुन्हेगाराला, जर तो गुन्हेगार असेल तर तो गुन्हेगार आहे ना, पोलिसांना बोलवा ना. 112 नंबरला पहिलं 100 नंबर होता, आता 112 नंबर आहे. 112 नंबरला फोन केला की पोलीस येतात, लगेच येतात, तात्काळ येतात, लगेच त्या व्यक्तीला नेतात. आता खूप म्हणजे हे झालेलं आहे, सोयीस्कर आहे, पहिल्यासारखं नाहीये. त्यामुळं का बरं कायदे हातात का घेताय? कशासाठी घेताय कायदे हातामध्ये? हुकुमशाही करण्यासाठी? हुकुमशाही चालवायची तुम्हाला कायदे हातात घेऊन? तुम्ही किती डेंजर आहात, तुम्ही किती खतरनाक आहात हे दाखवायचं तुम्हाला. नका रे असं करू, गोरगरिबांना नका छेडू रे. माहिती आहे जरांगे बाबा, तुझ्याकडे 700-800 कोटी रुपये पडून आहेत, त्याच्यामुळे तुला आता काय पुढच्या तुझ्या 7-8 पिढ्या मस्त आरामात मध्ये बसून खाणार आहेत. नो टेन्शन, नो प्रॉब्लेम, टेन्शन लेणे का नाही. असंच लोकांना छळायचं असं तुझं एकंदरीत. कारण तुला दिलेले आहेत तेवढे, सरकारला वेठीस धरण्यासाठी, तुझा तांडव चालू ठेवण्यासाठी तुला ते 5 वर्ष पुरवणार आहेत आणखी. हे काहीच नाही इतकं तुला आणखी पुरवणार आहेत. पण शेवटी कायदे आहेत रे या देशाला, कायदे आहेत बरं का. आणि त्या कायद्यांना घाबरतो, घाबरावंच लागेल तुला, घाबरावंच लागेल. बाकी तू काय आहे ना हे समाजाला कळलंय.
अगदी गजानन दादा खरंच पाजवलाय, खरंच माजवलाय. त्रस्त झालीत लोक या जातीयवादाला. लोक इतकी त्रस्त झाली आहे, तुम्हाला काय सांगायचं, भयंकर त्रस्त झाली आहे. पण हरकत नाहीये, समाज सुज्ञ आहे, समाजाला कळते. आणि नक्कीच जे काय आहे ते आहे. आता तुझ्यासमोर होणार काय आहे ते. त्या एका आकाचा बोका सापडला, खोका. आता याचा कोण आहे तो रानडुक्कर, त्याला वाचवण्यासाठी याचे प्रयत्न झालेले आहेत.